राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एक सभा महायुतीतर्फे शिवाजी पार्कवर घेण्यात आली. मी यापूर्वीही बोललो आहे आणि आताही माझं ते ठाम मत आहे की काही मराठी प्रसारमाध्यमं हे ठाकरे बंधूच्या प्रेमात आकंठ बुडालेले आहेत. आंधळे झालेत, बहिरे झालेत, त्यांची विचार करण्याची क्षमता कमी झाली आहे. याचा मला बऱ्याच वेळा अनुभव आला. कुणीतरी एक महिला पत्रकार आहेत, त्यांनी परवा महायुतीच्या सभेत काही लोकांना बोलल्या आणि त्या बोलण्यातून त्यांनी हे दाखवण्याचा प्रयत्न केला की गर्दी पैशानं जमवलेली आहे महायुतीनं. पण त्या प्रसारमाध्यमातल्या विदुषीला मी हे सांगू इच्छितो, तुम्ही खूप लहान आहात. मी अशा काही सभा पाहिल्यात. प्रत्येक पक्ष कमी अधिक प्रमाणात गर्दी दिसावी म्हणून माणसं घेऊन येतच असतो. तो काळ गेला की लोकांना मनोरंजनाचं, लोकांना विचार करण्यासाठी दुसरं कोणचं ठिकाण नसायचं. मग लोक वक्ता पाहून सभेला जायचे. याचा अर्थ ते त्या वक्त्याच्या पक्षाला मत देत होते का, तर असं नाही आहे. पण काही प्रसारमाध्यमांनी तर फक्त आता चौथ्या पिढीचा ठाकरेचा इंटरव्ह्यू घेण्याचं बाकी ठेवलं होतं. नाहीतरी 2 भाऊ झाले, 2 पुतणे झाले. आता एका भावाचा नातूच तेवढा जर टी व्हीवर आणला असता तर तेही सर्कल पूर्ण झालं असतं. मला सांगा, काही इंटरव्ह्यू पाहिले, घेणारे आश्चर्यचकित झाले. आणि घेणाऱ्या ज्यांनी इंटरव्ह्यू घेतले ते खूप मोठे पत्रकार आहेत, एक चांगलं प्रसारमाध्यम मराठीत चालवतात. पण त्यांनीसुद्धा अशी काही प्रश्न विचारले की अरे, एवढी जर त्यांची तुम्हाला महती गायची होती तर देवासारखे त्यांचे फोटो आपल्या प्रसारमाध्यमात लावायला पाहिजे होते. मला खूप वाईट वाटलं. एवढ्या उच्च दर्जाचा संपादक, पत्रकार कुणाबरोबर संवाद करतोय? संवाद करताना ती व्यक्ती ब्लाइंड होऊन जाते. ती व्यक्ती काहीतरी विक्षिप्तच विधान करते की माझे बाबा मुख्यमंत्री झाले तर आम्ही परप्रांतीयाच्या रेल्वे मुंबईत येऊच देणार नाहीत. किती 4थी-5वीतली मुलंसुद्धा असं बोलत नाहीत. पण प्रसारमाध्यमानं किती मोठं करून दाखवलं त्या गोष्टीला. किती काही मर्यादा. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणल्यासारखं किती चाटायची, याला काही तर मर्यादा आहे. प्रसारमाध्यमाच्या जीवावर मला आठवतं, आणीबाणी ज्यावेळेस उठवली गेली आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र टाइम्स नावाचं